नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चव्हाण एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण अभ्यास करत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध झालेल्या माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिकेचा। आतापर्यंत मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत। यामध्ये करूया मैत्री गणिताशी, शिकू आनंदे आणि या इंग्लिशच्या कार्यपुस्तिका यामध्ये बघा इयत्ता 4थी साठीच्या या वर्कबुकसाठी मला बऱ्याचशा व्ह्यूज मिळालेले आहेत, बऱ्याच जणांच्या चांगल्या कमेंट देखील आलेल्या आहेत। तर अशाच प्रकारची सिरीज मी इंग्रजी ग्रामर विषयी यानंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे। विद्यार्थ्यांचा जो ग्रामरचा भाग आहे तो त्यामध्ये चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। ज्या पद्धतीने तुम्ही या व्हिडिओंना लाईक केलं त्या पद्धतीने तुम्ही त्या सिरीज देखील निश्चितच तुम्हाला आवडतील। यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामरचे व्हिडिओ बनवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 7 मधील टॉपिक नंबर 23 लर्न टेन्सेस यामध्ये प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स यावरील असणाऱ्या कृती कशा सोडवायच्या याबद्दल सविस्तर अशी माहिती बघितली। सर्व कृती सोडवून पूर्ण देखील केल्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत टॉपिक नंबर 24 पार्ट्स ऑफ स्पीच या घटकातील सर्व ॲक्टिव्हिटी। बघा, हा आपला या इयत्ता 4थीचा शेवटचा घटक आहे। यानंतर आपले इयत्ता 4थीचे सर्व घटक या ठिकाणी आपण सोडवून पूर्ण केलेले आहेत आणि ही पुस्तिका या ठिकाणी संपलेली आहे। या घटकासाठी लँग्वेज कॉम्पोनंट आहे बघा, युजेस नेमिंग ॲक्शन अँड डिस्क्रायबिंग वर्ड्स इन स्पीच अँड रायटिंग, स्किल फोकस्ड ग्रामर अँड वोकॅब्युलरी, pedagogical suggestions, pedagogical skill, notice the use of nouns, adjective and verb in speech and writing and in different language activities. Previous knowledge, able to identify person, place or thing. Purpose or learning outcome, uses nouns, verbs, adjectives in speech and writing. या घटकामध्ये आपल्याला एकूण बघा 4 ॲक्टिव्हिटी आणि एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। यामध्ये पहिल्या क्रमांकाची ॲक्टिव्हिटी आहे यूज द की टू कलर हॉट चॉकलेट मग्स। या ठिकाणी आपल्याला काही हॉट चॉकलेट मग्स दिलेले आहेत आणि त्यासाठी असणाऱ्या कीज जसं की नेमिंग वर्ड्ससाठी स्काय ब्ल्यू, डिस्क्रायबिंग वर्ड्ससाठी ग्रीन, ॲक्शन वर्ड्ससाठी येल्लो। या ठिकाणी चॉकलेट मगवर शब्द लिहिलेले आहेत रन, हॉट, टी, मूव, शायनी, मिंट। दिलेले हे शब्द कुठल्या प्रकारामध्ये मोडतात जसं की नेमिंग वर्ड्समध्ये, डिस्क्रायबिंग वर्ड्समध्ये, ॲक्शन वर्ड्समध्ये। ज्यामध्ये तो शब्द मोडला जातो त्याला काय करायचं आहे, आपल्याला त्या कलरने काय करायचं आहे, तो मग रंगवून घ्यायचा आहे। जसं की पहिला शब्द आहे रन, रन हा शब्द आहे ॲक्शन वर्ड, तो आपल्याला रंगवून घ्यायचा आहे येलो कलरने। या ठिकाणी आपण कलर पेन्सिल, कलर क्रेयॉन्सचा वापर या ठिकाणी करून हा मग रंगवून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढचा वर्ड आहे हॉट, हॉट आहे डिस्क्रायबिंग वर्ड, डिस्क्रायबिंग वर्ड आपल्याला कलर करून घ्यायचा आहे ग्रीननी। त्यानंतर पुढचा शब्द आहे टी, टी आहे नेमिंग वर्ड, याला आपण रंगवून घेणार आहोत स्काय ब्ल्यू कलरनी। बघा, या ठिकाणी आपण आपली ही पुस्तिका सोडवून पूर्ण केलेली आहे, परंतु यामध्ये व्याकरणाचा देखील बराचसा भाग आहे। या ठिकाणी या ॲक्टिव्हिटी सोडवत असताना मी फक्त ॲक्टिव्हिटीचा विचार करूनच त्या कृती पूर्ण करून घेतलेल्या आहेत। परंतु तुम्हाला जर ग्रामरचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर ज्या पद्धतीने मी या ठिकाणी व्हिडिओज कृतीपुस्तिकेच्या व्हिडिओची सिरीज बनवली होती त्याच पद्धतीने ग्रामरवर देखील सिरीज बनवणार आहे, ज्यामध्ये तुमच्या सर्व अडचणी सोडवल्या जाणार आहेत। ग्रामरच्या प्रत्येक घटक व्यवस्थितरित्या समजावून सांगण्यासाठी मी या ठिकाणी ग्रामरवर व्हिडिओ बनवणार आहे। जर तुम्हाला माझे आतापर्यंतचे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढे जी ग्रामरची सिरीज मी सुरू करणार आहे त्याचा नक्कीच तुम्हाला काय होईल, फायदा होईल। मूव, बघा मूव आहे ॲक्शन वर्ड, म्हणजेच आपण त्याला कुठल्या रंगाने रंगवणार आहोत,
येलो कलर. शायनी डिस्क्राइबिंग वर्ड ग्रीन कलर. मिंट नेमिंग वर्ड स्काय ब्ल्यू कलर. बघा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कलर देऊन ही ॲक्टिव्हिटी नंबर 1 या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 2. चूज द करेक्ट ऑप्शन अँड सर्कल इट. योग्य पर्याय निवडा आणि त्याला गोल करा. या ठिकाणी आपल्याला 4 चित्र दिलेली आहेत. त्या चित्रासाठी आपल्याला खाली काही पर्याय दिलेले आहेत. ते चित्र नेमकं या 3 पर्यायापैकी कशाविषयीचं आहे हे ओळखून आपल्याला त्याला गोल करायचं आहे. पहिलं चित्र आहे टेम्पल. टेम्पल पर्सन, प्लेस आणि थिंग. यामध्ये टेम्पल प्लेस म्हणून आपण या ठिकाणी काय करायचं आहे, प्लेसला सर्कल करून घ्यायचं आहे. बेल पर्सन, प्लेस, थिंग. या ठिकाणी बेल थिंग आहे म्हणून आपण याला काय करणार आहोत, गोल करून घेणार आहोत. बॉय पर्सन, प्लेस, थिंग. या ठिकाणी बॉय पर्सन. टेडी बेअर पर्सन, प्लेस, थिंग. या ठिकाणी टेडी बेअर आहे थिंग. यानंतरची पुढची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी नंबर 3. सर्कल द नेमिंग वर्ड्स अँड अंडरलाईन द डिस्क्रायबिंग वर्ड्स गिव्हन इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. खालील वाक्यांमध्ये आलेल्या नामनिर्देशक शब्दाला गोल करा आणि वर्णनात्मक शब्द अधोरेखित करा. या ठिकाणी आपल्याला खाली काही उदाहरणं दिलेली आहेत. यामध्ये आपल्याला वाक्य वाचल्यानंतर त्यामध्ये असणारा नेमिंग वर्ड म्हणजेच नामदर्शक शब्द याला गोल करायचा आहे. तर डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजेच वर्णनात्मक शब्द याला काय करायचं आहे, अंडरलाईन करून घ्यायचं आहे. जसं की पहिलं वाक्य आहे द हॅट इज रेड. यामध्ये हॅट हे नेमिंग वर्ड आहे म्हणून याला गोल केलेला आहे. तर रेड हा आहे डिस्क्रायबिंग वर्ड, याला काय केलेलं आहे, अंडरलाईन करून घेतलेलं आहे. दुसरं वाक्य रामा इज व्हेरी क्यूट. यामध्ये नेमिंग वर्ड आहे रामा, याला आपण सर्कल करून घेऊया. तर क्यूट हे आहे डिस्क्रायबिंग वर्ड, याला आपण काय करून घेऊया, अंडरलाईन करून घेऊया. द सन इज व्हेरी ब्राईट. सन इज नेमिंग वर्ड, ब्राईट इज डिस्क्रायबिंग वर्ड. इट इज अ शायनी स्टार. स्टार इज अ नेमिंग वर्ड, शायनी इज अ डिस्क्रायबिंग वर्ड. माय डॉग इज व्हेरी स्मार्ट. डॉग इज नेमिंग वर्ड अँड स्मार्ट इज डिस्क्रायबिंग वर्ड. अशा पद्धतीनं दिलेल्या वाक्यातून नेमिंग वर्ड ओळखून आपण त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि डिस्क्रायबिंग वर्ड ओळखून त्याला अंडरलाईन करून ही आपली ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे. पुढची ॲक्टिव्हिटी नंबर 4. ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द ॲक्शन वर्ड्स. चित्राचे निरीक्षण करून कृतीदर्शक शब्द लिहा. 1 इज डन फॉर यू. फॉर एक्झाम्पल किकिंग. या ठिकाणी एक आपल्याला चित्र दिलेलं आहे. या चित्रामध्ये असणाऱ्या ॲक्शन्स आपल्याला काय करायचे आहेत, या ठिकाणी लिहायचे आहेत. जसं की एक ॲक्शन आपल्याला उदाहरण म्हणून दिलेली आहे किकिंग. दुसरी ॲक्शन बघा, या ठिकाणी रीडिंग. स्विंगिंग. प्लेइंग. पेंटिंग. वॉचिंग अँड सिटिंग. बघा, अशा पद्धतीच्या 6 ॲक्शन्स आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत. रीडिंग, स्विंगिंग, प्लेइंग, पेंटिंग, वॉचिंग अँड सिटिंग. त्यानंतरची पुढची एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे सॉर्ट द वर्ड्स इन द ॲप्रोप्रिएट कॉलम गिव्हन बिलो. खाली दिलेल्या शब्दांची नाम, क्रियापद, विशेषण अशी वर्गवारी करा. या ठिकाणी बघा, आपल्याला दिलेले शब्द आहेत बस, स्लीप, होम, ड्राय, सीट, ड्रिंक, ह्यूज, लार्ज, डॉल. दिलेल्या या शब्दांचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे नेमिंग वर्ड, ॲक्शन वर्ड्स, डिस्क्रायबिंग वर्ड्स. यामध्ये बघा, बस येणार आहे नेमिंग वर्ड, स्लीप ॲक्शन वर्ड, ड्राय
describing word. Home, naming word. Seat, action word. Drink, action word. Huge, describing word. Large, describing word. Doll, नेमिंग वर्ड. बघा, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी दिलेल्या शब्दांचं वर्गीकरण नेमिंग, ॲक्शन आणि डिस्क्रायबिंग वर्ड्समध्ये करून ही देखील ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घेतलेली आहे. अशा पद्धतीनं बघा, या ठिकाणी आपलं पूर्ण पुस्तक सोडवून कंप्लीट झालेलं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू हॅव कंप्लीटेड पार्ट 7.